नमस्कार, हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात वसमत तालुक्यातील चोंडी भैरोबा येथील घोड्यावरील पूल गेला वाहून। गावाचे झाले दोन भाग, शाळा एकीकडे तर विद्यार्थी झाले दुसरीकडे। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व उपजिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने चोंडी भैरोबा येथे दिली भेट। पूल तात्काळ बांधून देण्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांचे आश्वासन। पहा टायटल न्यूज नेटवर्क, व्यासपीठ आपल्या हक्काचं। वसमत तालुक्यातील चोंडी भैरोबा येथील गावातून जाणाऱ्या घोड्यावरील पूल सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने वाहून गेला आहे। पूल वाहून गेल्यामुळे गावाचे दोन भाग झाले आहेत। गावातील जिल्हा परिषदेची शाळा झाली एकीकडे तर विद्यार्थी झाले दुसरीकडे, अशी अवस्था झाली आहे। कित्येक वर्षापासून ग्रामस्थांनी या पुलासंदर्भात प्रशासनाकडे मागणी लावून धरली होती, मात्र प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाले। आता पुराच्या पाण्यात पूल वाहून गेल्याने प्रशासनाचे अधिकारी तात्काळ गावात दाखल झाले आहेत। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी तात्काळ चोंडी भैरोबा येथे भेट देऊन पाहणी केली व तात्काळ पूल बांधकाम करण्यासाठी मंजुरी देऊन पूल बांधण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत। उपविभागीय अधिकारी विकास माने यांनीही चोंडी भैरोबा येथे भेट देऊन पाहणी केली। ग्रामस्थांसोबत त्यांनी संवाद साधला। यावेळी ग्रामस्थ आंदोलन करत होते, त्यांना विकास माने यांनी समजावून सांगितले, त्यांच्याशी संवाद साधला। उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थिती समजावून सांगितली। जिल्हाधिकाऱ्यांनी जलद गतीने काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे। चोंडी भैरोबा येथे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर प्रशासन जेवढ्या वेगाने गावात आले तेवढे अगोदर झाले असते तर आज ही वेळ आली नसती। कित्येक वर्षापासून ही समस्या आहे। ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला होता, इस्टिमेटही तयार झाले होते, मात्र प्रत्यक्षात काही काम झाले नाही। आज एका गावचे दोन भाग झाले आहेत। ग्रामस्थांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे, विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे। आता गावातून एकमेकांशी संवाद साधण्यासाठीचा व पूल बांधेपर्यंत पर्यायी रस्ता करणे सुद्धा अवघड झाले आहे। त्यामुळे प्रशासन किती वेगाने पूल उभारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पहा सविस्तर बातमी टायटल न्यूज नेटवर्क, व्यासपीठ आपल्या हक्काचं। दुरावस्थेत घटना ही घडलेली आहे। चोंडी भैरोबा येथील आपण पाहत असाल पुलाची दुरावस्था। गेल्या वर्षी आमची महिला जी की आदिवासी समाजाची होती तिचं हे झालं, काय म्हणतात, डिलिव्हरीचा होता विषय त्यांचा। डिलिव्हरीचा विषय त्या लोकांनी स्वतः दोऱ्या लावून हे लावून त्यांना तिथपर्यंत नेलं। एक जीव म्हणता दोन जीव आम्ही वाचले आणि शासनाला आतापर्यंत तर जाग आली नाही त्या विषयावर। आमच्या काकाने पत्र सर्व मुख्यमंत्री असतील, फडणवीस साहेब, त्याच्यानंतर CM साहेब, सर्व आमदार साहेब असतील, खासदार साहेब यांच्यापर्यंत पत्र पण देऊन त्यांना पण जाग नाही आली। अशी गावकऱ्याच्या वतीनं विनंती करतो की साहेबांना की आमचा हा पूल जे आहे संबंधित खूप मोठी प्रश्न आहे, तर ते तात्काळ सोडवण्यात यावा अशी गावकऱ्याच्या वतीनं मी विनंती करतो। पुलाचे एस्टिमेट सर्व बनवलेलं आहे। शांत ऐका ना, नाही ऐका ना, त्यांना सांगू देता ना। खाली बसा ना, खाली बसा सगळे बसा, 5 मिनिटं बसा। वाले साहेब बोलतात सगळ्याला बसा रे बाबा, काय बस। पुलाचे एस्टिमेट सर्व बनवलेलं आहे। शांत ऐका ना, नाही ऐका ना, त्यांना सांगू देता ना। ऐकू सर, थोडं मागवा। आवड्यामधले सगळे अर्धे आपण जर निसर्गाच्या सोबत नाही गेलो तर निसर्ग सगळ्यालाच केला जाईल। आणि हे डोंगराची मदत घेऊनच आपण एक थोडा म्हणजे दुष्काळमुक्त पण होऊ शकतो। आणि चला जाणूया नदीला मध्ये आपण जे सोडून, आता मला सांगा राजूपर्यंत कोण आले, जर मला साहेबांना आम्ही काम केलं नसतं, आज जर राहिलं नसतं,
इकडचे मुलं इकडं बसवा, नाही झालं ज्या शिक्षकाला पोहोचायचे त्याला तिकडं नळ्या टाकून 2-3 साहेब, नळ्या टाकून 2-3 नळ्या का टाकता 2-3 नका टाकू नका. कशाला टाकता? नाही हो, कशाला टाकता? इकडे मुली इकडे कशाला नागपूरचा मग डबल पुन्हा तेच करतो पुन्हा कशाला उभा नका ना.